भोजन हेच औषध आहे। वयाच्या 70 नंतर या 7 गोष्टी नक्की खा। मित्रांनो, एक जुनी म्हण आहे, जसा आहार तसं आरोग्य। ही म्हण विशेषतः वाढत्या वयात अगदी तंतोतंत लागू पडते। वयाची 70 ओलांडल्यानंतर शरीराची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते। रोगप्रतिकारक शक्ती पूर्वीसारखी मजबूत राहत नाही। हाडे कमकुवत होऊ लागतात, स्नायूमध्ये ताकद कमी होते आणि पचनक्रियाही मंदावते। अशा वेळी योग्य आहार हा कोणत्याही औषधापेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतो। जर आपण केवळ औषधांवर अवलंबून न राहता आपल्या रोजच्या आहारालाच औषध मानून योग्य पदार्थ खायला सुरुवात केली तर अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते। इतकेच नाही तर वाढत्या वयातही शरीर तंदुरुस्त, सक्रिय आणि उत्साही राहू शकते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 महत्त्वाच्या खाद्यपदार्थाविषयी जाणून घेणार आहोत, जे वयाच्या 70 नंतर नियमित खाल्ले तर शरीरासाठी नैसर्गिक औषधाप्रमाणे काम करू शकतात। पण मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर त्याला एक लाईक नक्की करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट नक्की करा। बघा मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। म्हणून या व्हिडिओचा कोणताही भाग स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा। चला मग सुरुवात करूया। क्रमांक 1 बघा, दूध आणि दुधापासून तयार होणारे पदार्थ। वयाच्या 70 नंतर शरीरात कॅल्शियमची कमतरता होणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे। त्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडे ठिसूळ होण्याचा धोका वाढतो। दूध, दही, ताक आणि पनीर यासारख्या दुधापासून बनलेल्या पदार्थांमध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर व्हिटॅमिन डी, प्रथिने आणि फॉस्फरस देखील भरपूर प्रमाणात असतात। हे सर्व पोषक घटक हाडे मजबूत ठेवण्यास, स्नायूची ताकद टिकून ठेवण्यास आणि शरीराची कार्यक्षमता चांगली राखण्यास मदत करतात। बघा, याचे सेवन कसे करावे। दररोज 1 ग्लास कोमट दूध पिण्याची सवय लावा। घरी तयार केलेली ताजी दही आपल्या रोजच्या जेवणात समाविष्ट करा। पनीर हलक्या भाजीत किंवा इतर पदार्थांमध्ये मिसळून खाऊ शकता। मात्र ज्यांना दूध पचत नसेल किंवा लॅक्टोज इंटॉलरन्सची समस्या असेल त्याने बदामाचे दूध किंवा सोया दूध यासारखे पर्याय निवडू शकता। क्रमांक 2 बघा, सुकामेवा आणि बिया। वाढत्या वयात हृदय आणि मेंदूचे आरोग्य चांगले ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। बदाम, अक्रोड, अळशीच्या बिया, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, फायबर, व्हिटॅमिन ए आणि झिंक भरपूर प्रमाणात असतात। हे पोषक घटक हृदय निरोगी ठेवण्यास, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास आणि त्वचेचे आरोग्य टिकून ठेवण्यास मदत करतात। याचे सेवन कसे करावे बघा। सकाळी पाण्यात भिजवलेले 5 ते 6 बदाम आणि 1 अक्रोड जरूर खा। अळशी किंवा भोपळ्याच्या बिया सलाड, दलिया किंवा इतर पदार्थांमध्ये मिसळून खाऊ शकता। तिळाचे लाडू ही एक पौष्टिक आणि उत्तम पर्याय ठरू शकतात। मित्रांनो, जर तुम्ही अजूनही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर आताच एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। क्रमांक 3 बघा, हिरव्या पालेभाज्या। मित्रांनो, वयाच्या 70 नंतर शरीराला लोह, कॅल्शियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट याची अधिक गरज असते। हे सर्व पोषक घटक पालक, मेथी, मोहरीची भाजी आणि शेवग्याची पाने यासारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात। या भाज्यांचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठाची समस्या कमी होण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते, रक्ताची कमतरता होण्याचा धोका कमी होतो आणि हाडेही मजबूत राहतात। याचे सेवन कसे करावे बघा। आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा हिरव्या पालेभाज्या जेवणात आवश्यक समाविष्ट करा। पालकचे सूप किंवा शेवग्याच्या पाण्याचे सूपही आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरू शकते। क्रमांक 4 बघा, फळे, विशेषतः हंगामी फळे। फळे ही शरीरासाठी आवश्यक असलेल्या जीवनसत्वे, खनिजे आणि नैसर्गिक साखरेचा उत्तम स्रोत आहेत। वाढत्या वयात शरीराला ऊर्जा देण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि शरीर ताजतवानं ठेवण्यासाठी फळांचे नियमित सेवन अत्यंत महत्त्वाचे असते। पपई, केळी, सफरचंद, पेरू, संत्री, किवी आणि जांभूळ यासारखी फळे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषतः फायदेशीर मानली जातात। याचे सेवन कसे करावे। नाश्त्यानंतर किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेच्या वेळी फळे खा। फळांचा रस पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाणे अधिक फायदेशीर ठरते, कारण त्यांच्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात आणि आजचा विषय तुम्हाला कसा वाटत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, महत्त्वाची सूचना, ज्यांना मधुमेहाची समस्या आहे त्यांनी आंबा, द्राक्ष यासारखी जास्त गोड फळे मर्यादित प्रमाणातच खावीत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारात घ्यावा। क्रमांक 5 बघा, संपूर्ण धान्य आणि भरड धान्य। मित्रांनो, वयाच्या 70 नंतर मैदा, पॉलिश केलेल्या तांदूळ आणि अतिशय प्रक्रिया केलेले धान्य शक्यतो टाळा। त्याऐवजी जव, बाजरी, नाचणी, ज्वारी आणि ब्राऊन राईस यासारख्या भरड धान्याचा आहारात समावेश करा। ही धान्ये सहज पचतात आणि शरीराला आवश्यक असलेले फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक पुरवतात। याचे फायदे काय। रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्येत आराम मिळतो, शरीराला दिवसभर आवश्यक ऊर्जा मिळते। याचे सेवन कसे करावे बघा। पोळीच्या पिठामध्ये गव्हासोबत थोडी बाजरी,
ज्वारी किंवा नाचणी मिसळून पीठ तयार करा. सकाळच्या नाश्त्यात नाचणीची खीर, रागी डोसा किंवा पौष्टिक दलिया खाण्याची सवय लावा. क्रमांक 6 बघा, हळद आणि आलं. मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरातील हळद आणि आलं हे फक्त मसाले नाहीत तर अनेक औषधी गुणांनी भरलेले नैसर्गिक खनिजे आहेत. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा महत्त्वाचा घटक असतो. त्यामध्ये दाह कमी करणारे आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. तर आलं पचनक्रिया सुधारण्यास, गॅस आणि अपचन कमी करण्यास तसेच सर्दी खोकल्यापासून आराम मिळवून देण्यास उपयुक्त ठरते. याचे सेवन कसे करावे? रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये चिमूटभर हळद घालून प्या. सकाळी लहानसा आल्याचा तुकडा मधासोबत घेऊ शकता. याशिवाय रोजच्या भाज्या, आमटी आणि इतर पदार्थांमध्ये हळद व आल्याचा नियमित वापर करा. क्रमांक 7 बघा, डाळी आणि मोड आलेली कडधान्ये. वाढत्या वयात स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रथिनांची योग्य प्रमाणात सेवन करणे अत्यंत गरजेचे असते. चना, मूग, मसूर, उडीद, राजमा यासारख्या डाळीमध्ये भरपूर लोह, प्रथिने आणि फायबर असते. तसेच मोड आलेल्या कडधान्यामध्ये पोषक घटकांचे प्रमाण अधिक प्रभावी स्वरूपात उपलब्ध असते. त्यामुळे शरीराला त्याचा अधिक चांगला फायदा होतो. याचे सेवन कसे करावे? दररोज दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात 1 वाटी डाळ आवश्यक घ्या. सकाळच्या नाश्त्यात मोड आलेले मूग किंवा चणे, त्यावर लिंबाचा रस आणि हलके मसाले घालून खाऊ शकता. काही अतिरिक्त महत्त्वाच्या सूचना बघा. मित्रांनो, या 7 पदार्थांसोबतच काही चांगल्या सवयी अंगीकारल्यास त्याचा फायदा अनेक पटीने वाढू शकतो. भरपूर पाणी प्या. वय वाढल्यानंतर अनेकांना तहान कमी लागते, पण याचा अर्थ शरीराला पाण्याची गरज कमी झाली असा होत नाही. त्यामुळे दिवसभर पुरेसं पाणी पिण्याची सवय लावा. कमी तेल, कमी मीठ आणि कमी साखर असलेला आहार घ्या. अतिरिक्त तेलकट, खारट आणि गोड पदार्थ शक्यतो टाळा. घरचे ताजे अन्न खा. पॅकेटबंद आणि जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ शक्य तितके कमी खा. दररोज थोडा व्यायाम करा. हलके चालणे, योग, प्राणायाम किंवा साधा व्यायाम यामुळे शरीर सक्रिय राहते आणि मनही प्रसन्न राहते. मित्रांनो, वयाची 70 वर्ष म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, तर निरोगी जीवनाची नवी सुरुवात असू शकते. फक्त योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीची साथ असेल तर वाढत्या वयातही शरीर तंदुरुस्त, मन आनंदी आणि जीवन उत्साहाने जगता येते. आज आपण जाणून घेतलेल्या या 7 पौष्टिक पदार्थाचा आपल्या रोजच्या आहारात नक्की समावेश करा. मित्रांनो, लक्षात ठेवा, भोजन हेच सर्वात मोठे औषध आहे. म्हणून आपल्या शरीराला असेच अन्न द्या जे त्याला निरोगी, मजबूत आणि आनंदी ठेवेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्याला लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच बेल आयकॉन जरूर ऑलवर सेट करा, जेणेकरून आमचा पुढील उपयुक्त व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. भेटूया पुढील एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये.